प्रेज द लॉर्ड. जय मसे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिताने सुंदर असे दिवस दाखविला आहे तुम्हाला आणि मला. खरोखर परमेश्वर पिता महान आहे, दयाळू आहे, कृपाळू आहे, प्रेमळ आहे, पवित्र आहे, दयाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, अनुग्रहकारी आहे. तुमच्यावर माझ्यावर प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. नीतिसूत्राचं पुस्तक 28 अध्याय 1 वचन. कोणी पाठीशी लागला नसता दुर्जन पळतात, पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. दुर्जन लोकांचा स्वभाव असा असतो, कुठल्याही गोष्टीला घाबरतेत, भीतेत. प्रेज द लॉर्ड. असं त्यांना वाटतं की कोणीतरी मागं लागलं आहे. हालेलुया. दुर्जन लोकांचा स्वभाव असतो. पण नीतिमान लोकांचा स्वभाव असतो, ती वाईट बातमीला भीत नाही. हालेलुया, हालेलुया. भजन संहिता 112 अध्यायामध्ये दिलेला आहे, नीतिमान वाईट बातमीला भीत नाही. नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठून उभा राहतो. हालेलुया. नीतिमान सिंहासारखा देवाला अवलंबून राहतो. हालेलुया. निर्भय राहतो. तो भीत नाही, घाबरत नाही, कचरत नाही. हालेलुया. कारण त्याला ठाऊक असतो की देव माझ्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. योब नीतिमान होता, सगळ्याला माहीत आहे. योब देवाचा शोक होता, देवाचा भीती बाळगून चालत होता. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, एक दिवशी सैतान देवापाशी गेला आणि देवाने सैतानाला परवानगी दिला. सैतान योबच्या जीवनामध्ये दुःख द्यायचा प्रयत्न केला. प्रेज द लॉर्ड. योबचे 3 लेकरं होते. 3 लेकरं आणि 3 मुली, म्हणजे 6 जण. त्यांना सगळ्याला मारून टाकलं. योबपाशी जेवढं धन होतं सगळं गेलं. हालेलुया. बैलाचं जोडं होते, उंटाचं जोडं होते, नोकर चाकर होता. सैताने सगळ्याला मारून टाकलं. योब आणि योबचा बायको 2 जण राहिले. पण योब शब्दाने सुद्धा पाप केलेलं नाही, देवालाच दोष दिलेला नाही. योब म्हणाला, परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचं नाम. हालेलुया. योबचं बायको म्हणाले, देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जावा. योब म्हणाला, देवापासून सुखच घेऊ का, दुःख घेऊ नाही काय. हालेलुया. माझ्या भावानं, माझ्या बहिणीनो, तुम्ही नीतिमान आहात. ज्याने येशूला स्वीकारला आहे तो नीतिमान आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की.